मुंबई शहरामध्ये वाहनांची संख्या आणि पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आणि यावर तोडगा म्हणून आता दादरमधील अनेक भागांमध्ये रस्त्यांच्या बाजूला लाल आणि काळ्या रंगाचे पट्टे मारण्यात आलेले आहेत। हे पट्टे म्हणजे नो पार्किंग झोन असून इथं वाहन उभं केल्यास चालकांकडून दंड आकारला जाणार आहे। रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीला आणि बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी प्रशासनाने हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे। मी उभी आहे मुंबईच्या दादर परिसरात। दादरच्या एका रस्त्यावर मधोमध उभी आहे आणि माझ्या डाव्या हाताला आणि उजव्या हाताला दोन्हीकडे जे फुटपाथ आहेत, हा फुटपाथ पाहतोय आपण। उजव्या हाताचा पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत, तर दुसरा जो फुटपाथ पाहतोय आपण तिथे लाल आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत। तुम्हालाही प्रश्न पडलाय ना, लाल आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या अचानक कशा काय? तर राज ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं की जी पार्किंग केली जाते मुंबई शहरात, अनेक वाहनांची संख्या वाढते, कुठेही पार्किंग केली जाते अनधिकृतपणे आणि हीच पार्किंग करू नये यासाठी एक वेगळा रंग असावा। त्यासाठी जो हा लाल आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या आपल्याला दिसत आहेत त्या आहेत नो पार्किंगसाठी, आणि दुसऱ्या बाजूला जो दिसतोय पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या, इथे पार्किंग तुम्ही करू शकता। जिथे जिथे लाल आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या मारलेल्या आहेत तिथे नो पार्किंग आहे, तिथे जर तुम्ही गाडी लावली तर तुम्हाला नक्कीच दंड बसणार आहे। मात्र जिथे पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत तिथे तुम्ही गाडी लावली तर तुम्हाला दंड आकारला जाणार नाही। त्यामुळे आता एक प्रकारचा हा इशारा आहे, एक संकेत दिलेला आहे। सध्या दादर परिसरामध्ये अनेक जिथे फुटपाथ आहेत तिथे आपल्याला ह्या लाल आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या पाहायला मिळतात। मात्र संपूर्ण मुंबईमध्ये आता हा लाल आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या पाहायला मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळे आता एकीकडे जिथे जिथे पार्किंग गर्दी होते, अनधिकृतपणे पार्किंग केली जाते, त्याला आळा बसणार का हे देखील महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।